हॅलो गाईज, तर मी तुम्हाला दाखवणार आहे सँडविचची रेसिपी। स्कूलसाठी मी माझ्या मुलीला कशा पद्धतीने सँडविच बनवते, त्याला मी पिझ्झा सँडविच बोलते। खूप छान बनतो। त्याच्यासाठी आपण इथे कांदा, शिमला मिरची आणि बीट घेतलेला आहे आणि मक्याचे दाणे काढून आपण मका उकडवून घेऊया। तुम्ही बघू शकता कांदा, शिमला मिरची एकदम बारीक आपण कट करून घेतलेला आहे आणि बीट किसून घेतलेला आहे। सॉस बनवण्यासाठी इथे मी शेजवान चटणी घेतलेली आहे आणि मेयोनेज। आपण हे दोन्ही समान प्रमाणात घेऊन मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने मेयोनेज आणि शेजवान चटणी मी मिक्स करून घेतलेली आहे एकत्र। खूप साधी सोपी पद्धत आहे, पण खूप छान बनतो हा सँडविच। तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा। इथे मी ब्रेड घेतलेले आहेत, तर ब्रेडचे जे साईडचे कॉर्नर्स आहेत आपण ते काढून घेऊया। ब्रेडचे कॉर्नर्स आपण काढून घेतले, ते एका बाजूला आता आपण शिजवून घेऊया, टोस्ट करून घेऊया एक साईड ब्रेडची। बटर टाकले मी, आता एक बाजू ब्रेडची टोस्ट करून घेऊ। ब्रेड आपण टोस्ट करत ठेवलेले आहेत, एकदम स्लो फ्लेमवर क्रंची करत ठेवायचे। फ्लेम मोठी नाही करायची, स्लोच ठेवायची। अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे आपण आणि इकडे सॉस रेडी आहे आपला। हे बघा, ब्रेड आपले एका साईडने तयार आहे, हे आपण आता काढून घेऊया। सॉस लावून घेऊया ब्रेडला आपण व्यवस्थित। जी बाजू आपण टोस्ट करून घेतली आहे त्याच्यावर सॉस लावायचा आहे आणि ही बाजू तशीच ठेवायची आहे। भाजी टाकूया आपण। मका टाकूया। बस एवढंच। आणि याच्यावर आता आपण चीज किसून टाकूया। बघू शकता, आता आपण हा वाला पार्ट असं बंद करून घेऊ आणि आता एकदम क्रिस्पी टोस्ट करून घेऊया आपण सँडविचला। आता आपण एक बाजू टोस्ट करून घेऊ, दोन्ही बाजूने एकदम क्रंची होईपर्यंत टोस्ट करून घेऊया। आपला सँडविच तयार आहे, हे आपण काढून घेऊ आता। बघा, कुरकुरीत असे बनलेले आहेत। तुम्ही घरी नक्की ट्राय करा। सँडविच आपले तयार आहेत, बघू शकता तुम्ही। मी 2 पीसेसमध्ये कट करून घेतलेले आहेत। एकदम झटपट बनतात, कमी साहित्यामध्ये बनतात आणि खूप छान लागतात। पिझ्झासारखी टेस्ट लागते। हे बघा, तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा। थँक यू।